हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण रेश्माज मेहंदी आर्ट स्टुडिओ हे मेहंदीचं चॅनल आपण पाहत आहात, ज्याच्यामध्ये आजपर्यंत आपले 8 क्लास झालेले आहेत मेहंदीचे. आजचा आपला 9वा क्लास आहे. तर आजपर्यंतच्या क्लासमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ झुमकाज, मेहंदीमध्ये यूज होणारे हेवी बॉर्डर्स, डिफरंट टाईप ऑफ चेक्स असे आपण काही मेहंदीचे क्लासेस बघितलेले आहेत. आजच्या क्लासमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ फ्लावर्स बघणार आहोत, ज्यांचा उपयोग तुम्हाला मेहंदीमध्ये होणार आहे. आपण आज बेसिक फ्लावर्स बघणार आहोत, ज्यांचा यूज तुम्हाला जनरल कोणत्याही मेहंदीमध्ये होणार आहे, जसं की बेबी शॉवर मेहंदी, एंगेजमेंट मेहंदी, वेडिंग मेहंदी, अरेबिक मेहंदी, फुल हँड मेहंदी. तर अशा प्रकारच्या फुलांचा आपण आज फ्लावर्स बघणार आहोत. तर चला आपण मेहंदीला सुरुवात करूया. फर्स्टली आपण इथे एक स्पायरल काढतोय. स्पायरल काढून झाल्यावर आपण सिंपल, जे की एकदम बिगिनर्स आहेत, जे मेहंदी सध्या शिकतायत, त्यांच्यासाठी यूज होणारे फ्लावर्स आपण सुरुवातीला पाहूयात. हार्ट शेपमध्ये पेटल्स काढायचे आहेत. फुलांच्या पाकळ्या सगळ्या एकसारख्या आल्या पाहिजेत. सेकंड फ्लावर आपण पाहतोय. राऊंड शेपमध्ये पाकळी काढायची आहे फुलाची. एकदम सिंपल फ्लावर आहे हा. पण थर्ड टाईप आपण बघूया. स्पायरल काढून घ्यायचं आहे. पानांच्या आकाराचे पाकळ्या काढायच्या आहेत. नेक्स्ट स्पायरल काढून घेऊया. अशा प्रकारे 3 टाईपमध्ये फुलाची पाकळी आपण या ठिकाणी काढायची आहे. हाफ राऊंड आणि पानांचा आकार, परत हाफ राऊंड अशी फुलाची पाकळी असणार आहे. नेक्स्ट आहे स्पायरल काढून घ्यायचं आहे आणि आपण थर्ड नंबरला बघितलेल्या पानांच्या आकाराची पाकळ्या काढायच्या आहेत. ते 2 पाकळ्यांच्या मध्ये जिथे जागा राहते त्या ठिकाणी पण एक छोटंसं पान काढायचं. नेक्स्ट डिझाईन आपण बघूया. स्पायरल काढून घ्यायचं आहे. त्याच्या साईडने छोटे छोटे हम्स काढायचे आहेत. आणि या ठिकाणी असं राऊंडमध्ये पेटल्स काढायचे आहेत. पेटल्सचा जो वरचा भाग आहे त्याला डार्क करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डार्क करून झाल्यावर मध्ये शेडिंग भरायची आहे. शेडिंग भरताना पण काळजी घ्यायची की शेडिंगमध्ये एकसारखी आली पाहिजे आणि एकदम लाईटली शेडिंग भरायची आहे. नेक्स्ट बघूया. स्पायरल काढायचे, हम्स काढायचे, त्याच्या बाजूने हार्ट शेपमध्ये पेटल्स काढायचे. या फ्लावरची पण आउटर लाईनला डार्कमध्ये आउटलाईन करून घ्यायची आहे. आणि या फुलामध्ये आपण वरच्या बाजूने शेडिंग भरतोय. आउटर लाईननी आतल्या बाजूला शेडिंग भरायची आहे. अशा प्रकारे नेक्स्ट मधली डिझाईन सगळ्या फ्लावर्समध्ये सेम येणार आहे. अशा प्रकारे
प्रकारे छोटे छोटे हम्स काढून झाला. त्याच्या वरच्या बाजूने 2 पाकळ्यांच्या मध्ये जी स्पेस राहते त्या ठिकाणी अशी डिझाईन करायची आहे आणि सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. नेक्स्ट डिझाईन आहे, मधली डिझाईन काढून घेतली आहे. हार्ट शेपमध्ये आपण फ्लावर काढणार आहोत, पण त्याची एक साईड थोडी उंचावलेली असणार आहे पाकळ्यांची. हे फ्लावर पण मेहंदीमध्ये काढल्यावर खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे याच्यामध्ये शेडिंग भरताना एक मध्ये डॉट काढून घ्यायचं आहे, मध्ये मोठी लाईन काढून आणि त्याच्या साईडने छोटी छोटी एकदम अशी लाईटमध्ये शेडिंग भरायची आहे. शेडिंगचे पण भरपूर प्रकार आहेत. आउट साईडने शेडिंग भरायची, मधल्या साईडने भरायची, परत एक डॉटमध्ये घेऊन साईडने लाईटमध्ये शेडिंग भरायची. नेक्स्ट बघूया आपण, मधली डिझाईन काढून घ्यायची आणि पानांचे आकार काढायचे आहेत. याच्यामध्ये पण शेडिंग भरून घ्यायची आहे, लाईटमध्ये शेडिंग भरायची आहे. दोन पेटल्सच्या मध्ये जिथं भाग राहणार आहे तिथं पण ते आपण नेक्स्ट फ्लॉवरमध्ये बघणार आहोत. तिथं पण पानांचे आकार काढून घ्यायचे आहेत. दोन पाकळ्यांच्या मध्ये जिथे स्पेस राहते तिथे पण छोटे छोटे पाकळ्या काढून घ्यायच्या फ्लावरच्या मध्ये शेडिंग भरायची आहे. एकदम लाईटली शेडिंग भरायची आहे आणि छोट्या छोट्या पाकळ्या काढलेल्या त्यांना पूर्ण शेडिंग भरायची आहे. नेक्स्ट फ्लावर आहे, राऊंड काढून घ्यायचा आहे. त्याच्या साईडने एक मोठा राऊंड काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये लाईटली राऊंड काढून घ्यायचा आहे आउट साईडचा आणि त्या शेपमध्ये त्या राऊंडमध्ये अशा प्रकारे पानांचा आकार काढून घ्यायचा आहे. स्ट्रेट लाईन वरून राऊंड, स्ट्रेट लाईन परत वरून राऊंड, तो भाग पूर्ण भरून घ्यायचा आहे पेटल्सचा. दोन पेटल्स एकमेकांना चिकटल्या नाही पाहिजे, दोन्हीमध्ये स्पेस पाहिजे, तर ती फूल आपलं सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसेल. नेक्स्ट फ्लावर आहे. आता जे आपण फ्लावर्स बघणार आहोत त्यांचा उपयोग दुबई पॅटर्न मेहंदीमध्ये होतो. मधल्या साईडने छोट्या शेपमध्ये पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या वरच्या साईडने एकमेकांना टच न होता वरच्या साईडने एक अशी लेअर घ्यायचा आहे, त्याच्या वरच्या साईडने आणखीन एक लेअर घ्यायचा आहे. लाईट लाईन काढून घ्यायची आणि मग त्याला जाडमध्ये आउटलाईन करून घेतली तरी चालेल. नेक्स्ट फ्लावर आहे, मध्ये स्पायरल काढायचं आहे आणि वरच्या साईडने अशा हाफ राऊंडमध्ये एकमेकावरती येणारे पाकळ्या काढायच्या. आता सेम याच फ्लावरचा यूज करून आपण बंच काढूया 3 फुलांचा. सेकंड फ्लावर, थर्ड फ्लावर, याला आउट साईडने जाडमध्ये आउटलाईन करून घ्यायची आहे. आणि त्याचा पानांचा आकार काढून घ्यायचा आहे, त्याला पण आउटलाईन करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं फूल दिसतंय हे. नेक्स्ट डिझाईन आहे, स्पायरल काढून घ्यायचं आहे. त्याच्या वरच्या बाजूने छोटे छोटे पानांचे आकार काढायचे.
त्यांना पूर्ण भरून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आणखीन एक लेअर घ्यायचा आहे, आणखीन एक लेअर, थर्ड लेअर, आणि त्या लेअरच्या वरच्या साईडने पानांचा आकार काढायचा आहे. तो आकार पूर्ण मेहंदीने भरून घ्यायचा आहे. नेक्स्ट फ्लावर बघूया. स्पायरल काढून घ्यायचा आहे. छोटे छोटे पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला. सुरुवातीला फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर. असा 3 फुलांचा बंच काढायचा एकत्र. तुम्ही या फुलांची छान अशी प्रॅक्टिस करा. आता मी सध्या तुमचे बेसिक फ्लावर्स घेतलेले आहेत. नेक्स्ट सिरीज जी करणार आहे त्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स फ्लावरची सिरीज घेणार आहे. या फुलांची पण तुम्ही छान अशी प्रॅक्टिस करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला व्हिडिओ शेअर करा. प्लीज तुमच्या एका शेअरने आणि लाईकने आम्हाला खूप इन्स्पायरेशन भेटतं. तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. पानांचा आकार काढून त्याला पण आउटलाईन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली या व्हिडिओमधले फ्लावर झालेले आहेत. थँक्यू सो मच.